285 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई. वसई येथील 5 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण. आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम. अजित पवारांच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून गमतीत गोळीबार. माजी नगरसेवकासह दोघांना अटक. तर बीड जिल्ह्यात प्रचंड दूषित पाणी. पाण्याच्या साठ्यात ब्लिचिंग पावडर टाकणार. आरोग्य केंद्राकडून ग्रामपंचायतींना सूचना. फडणवीसांना आता दम लागलाय. विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार. भाजपाच्या सर्वेवरून संजय राऊतांची बोचरी टीका. बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे. सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे. तर परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्व करू शकत नाही. पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या. नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरू अडचणीत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शहांनाही काहीच बोललो नाही. तर मुंबईचे डबेवाले आणि कर्मचाऱ्यांना सरकारचं मोठं गिफ्ट. 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार. अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले. शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य.